हे बघा मित्रांनो 10 शेळ्या दिलेल्या आहेत आपण. हे गाडीमध्ये भरायच्या आहेत. त्या आता गाडी आलेली आहे, दादांनी गाडी आणली. सांगतो तुम्हाला गाव नाव वगैरे सगळं. MH41. चला तर बघूया कोणता माल दिला. हे बघा मित्रांनो या 10 शेळ्यांचा सौदा चालू आहे, म्हणजे झालेला सारखाच आहे. ते दादा ते आलेले आहेत, तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेर काढून दाखवल्यात शेळ्या. टॉप क्वालिटीमध्ये माल आहे मित्रांनो. याच्यामध्ये 2 दुधाचे आहेत, या बाकी सगळ्या गाभणी आहेत. हे बघा संध्याकाळचा टाईम आहे, नेमकं संध्याकाळच्या वेळेला आले दादा ते. हे बघा वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो, टॉप क्वालिटीमध्ये आले. हे बघा वस्तू क्वालिटी बघा. 8 गाभणी, 2 दुधाच्या, 3 2 5 6 7 8 9 10 12 शेळ्या आहे. 2 वाढवल्या त्यांनी. बघू आता ते किती घेतात. हे पाहिजे दादा ते आलेच समोर. दादा तुमच्या गावाचं नाव कोणतं आहे? मालेगाव तालुक्याचे मित्रांनो ते बघा. ती गाडी आणली त्यांनी दादांनी. ती बघा गाडी बघा. म्हशी दुधाच्या म्हशीत मित्रांनो, या गाभणीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये एकदम वस्तू म्हणजे वस्तू. हे बघा बच्चे बाजून एवढं दूध आहे मित्रांनो. हे बघा त्यांच्यासमोर बच्चे बाजले, 2 बच्चे या शेळीला. हे बघा लहान खुळा वस्तू. वा पुढं. हे बघा मित्रांनो याला म्हणता क्वालिटी. बघा वस्तू. आपला व्हिडिओ पडला आणि ते व्हिडिओ बघून आले दादा ते मालेगावहून. हे बघा वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो, टॉप क्वालिटीमध्ये एकदम. काका तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर देवरे. गावाचं नाव? मालेगाव चिंचवड. हां हां. बघा मित्रांनो वस्तू नान कुळा क्वालिटी मित्रांनो, एकदम एकच नंबर टॉप क्वालिटीमध्ये. एकाच शेळीला 2 बच्चे मित्रांनो आणि एकीला 1 आहे. हे बघा क्वालिटी बघा. असा माल मिळेल मित्रांनो आपल्याजवळ. अजून माल अवेलेबल आहे. लवकरात लवकर संपर्क करा. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला आपली दर आठवड्याला गाडी येत असते मित्रांनो, बघायला मिळेल. बघा वस्तू. आई बघ बकरी बिरो. हे बघा मित्रांनो, विचारू आपण त्या दादांना. दादा नमस्कार. काय भाव घेतला शेळ्या? 18,500. हे बघा मित्रांनो फक्त 18,500 प्रमाणे दिल्यात आपण. या म्हशी गाभणी म्हशी दिल्यात मित्रांनो फक्त 18,500 प्रमाणे टॉप क्वालिटीमध्ये. एकच नंबर माल. हे बघा ही गाभण आहे बघा. आता जनव ही दुधाची. 2-3 दिवसात जनन अशाही शेळ्या आहेत. काही जनलेल्या आहेत 2, काही 15 दिवस 20 दिवस घेतील अशाही शेळ्या आहेत. हे बघा क्वालिटी बघा. हे बघा बच्चे पाजून एवढं दूध आहे. हे बघा नान खुळा क्वालिटी एकदम. दादा खुश आहेत ना? क्वालिटी कसं काय वाटली? एक नंबर क्वालिटी. हे बघा मित्रांनो 1 नंबर क्वालिटी, एकदम खुश आहेत दादा. आपल्याकडे गिरेकला वापस नाही मित्रांनो, हिशोबानं आपण माल देत असतो. फक्त 18,500 प्रमाणे या म्हशी दिल्यात आपण. 12 शेळींचा सौदा आहे मित्रांनो ते. हे बघा म्हैस बघा ही गाभण. या पण बघा. बघा वस्तू क्वालिटी बघा. संध्याकाळचे 7 वाजता मित्रांनो तेव्हा शूट मारतोय. संध्याकाळी आले ते दादा ते, आणि लगेच 2-3च म्हणजे 5-10 मिनिटातच सौदा झाला तो लगेलग. हे बघा वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो. असं माल खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क करा मित्रांनो. ओके. हे बघा मित्रांनो आणखी 2 शेळ्या वाढवायचा विचार चालू आहे का दादांचा. चालू आहे आता. या 12 बाहेर आहेत, त्यांचा सौदा झालेला आहे. आणि या 2 शेळ्या त्या एकच जण त्यांच्या सोबत आहेत, त्यांना घ्यायच्या आहेत वाटतं. असं चालू आहे त्यांचा सौदा चालू आहे. बघू राहील ते त्याच भावात होतील ते. आपण फक्त चॉईस करू राहिले की 2 घ्यायचे की 1 घ्यायचे. हे बघा मित्रांनो ही 1 शेळी वाढवली दादांनी. ही 1 आणि अजून ही 1. 2 शेळ्या वाढवल्या मित्रांनो. हे बघा टॉप क्वालिटीमध्ये. ही बघा. हे बघा मित्रांनो ही 1 आणि ती 1 वाढवली पहा. म्हणजे 14 शेळ्या केल्या दादांनी. ओके. हे बघा मित्रांनो शेळ्यावर चालू आहे गाडीमध्ये. दाखवतो तुम्हाला. 1 गेली, आता ही दुसरी म्हैस. जाऊ टाका राफा. हे बघा मित्रांनो 3-3 जण लागतात शेळ्या उचलायला. अशात भक्कम शेळ्या दिल्यात आपण गाभणी टॉप क्वालिटीमध्ये. एकदम वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो. हे बघा नादनी करता क्वालिटीचा. बघा ही बुच्ची एकच नंबर टॉप क्वालिटीमध्ये माल दिलाय आपण मित्रांनो. हे बघा मालेगावचे मित्रांनो ते. हे बघा हे बघा वस्तू म्हणजे वस्तू. दे रे पटापट दे. बघा टाका रफ. हे बघा मित्रांनो 14 शेळींचा सौदा झालाय. मालेगावला दिलाय मित्रांनो. या फक्त 18,500 प्रमाणे. लवकरात लवकर संपर्क करा मित्रांनो घेण्यासाठी.
हे बघा मित्रांनो, झाली गाडी पॅक. हे बघा बघा शेळ्या. अंधार आहे जरा, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये लवकर व्यवस्थित दिसत नाहीये. हे बघा फक्त 18,500 प्रमाणे एकदम जाम खुश आहेत दादा ते एकदम. हे बघा आई सप्तशृंगी MH 41 मालेगाव पासिंग. हे बघा मित्रांनो, अशा टॉप क्वालिटीच्या शेळ्या आपल्याजवळ उपलब्ध आहेत. लवकरात लवकर संपर्क करा घेण्यासाठी.